चांगल्या पद्धतीने केला की लोक सर्व मिळून संविधान बदलणार आहेत, भाजप सरकार संविधान बदलणार आहे, एनडीए सरकार आलं की संविधान बदलण्यात जाईल. पण हे सत्य नव्हतं. तो फक्त प्रचाराचा त्यांनी मुद्दा वापरला आणि त्यात त्यांना चांगलं यशसुद्धा मिळालं. खरंच त्यांनी तसं बघायला गेलं तर त्या मुद्द्यावरती इतका प्रेशर दिला की त्यांना बाकीचे मुद्दे वाटलेच नाहीत महत्त्वाचे. आणि खरं तर तसं बघायला गेलं तर लोक सध्या त्याच मुद्द्यांकडे लक्ष देतात. भारतासाठी आता रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे. बाहेरून येऊन कंपन्यांनी इथे इन्व्हेस्ट केली पाहिजे, रोजगार उपलब्ध करायला पाहिजे. पण तसं न करता संविधान बदलणारे, संविधानामध्ये खाडाखोड करणारे किंवा संविधान आता नवीन येईल ह्या गोष्टीचा प्रचार करून जर इलेक्शन जिंकता येत असेल तर खरंच म्हणजे अवघड आहे. आता योगाने आरक्षण हा तसा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती खरंच म्हणजे आता केंद्रात आता सरकार आहे, यांनी खरंच विचार करायला पाहिजे या गोष्टीचा आणि कोणत्याही पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने देता येईल तेवढ्या पद्धतीने लवकरात लवकर आरक्षण देऊन थांबलं पाहिजे आता.